भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक व नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यामुळे मंदिर परिसर देशभक्तीच्या वातावरणाने उजळून निघाला आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिराचा आतील व बाहेरील परिसर तसेच श्री संत नामदेव पायरी येथे तिरंग्याच्या रंगसंगतीत विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली। याशिवाय श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, वेदांता व्हिडिओकॉन भक्त निवास आदी ठिकाणीही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। या रोषणाईसाठी सुमारे 100 LED माळा, 25 फोकस लाईट्स, 100 ट्यूबलाईट्सचा वापर करण्यात आला आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली असून ही संपूर्ण रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात आली आहे। कामाची जबाबदारी विद्युत विभाग प्रमुख शंकर मदने यांच्याकडे असून यासाठी 7 कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत। प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले म्हणाले, दर्शन रांग अधिक सुलभ आणि जलद गतीने चालवण्यासाठी VIP दर्शनावर निर्बंध घालण्यात आले असून टोकन दर्शन सुविधा तसेच भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा बंद ठेवण्यात आल्या आहेत। त्यामुळे सामान्य भाविकांच्या दर्शनाला प्राधान्य देण्यात येत असून दर्शन प्रक्रिया अधिक गतिमान व सुरळीतपणे पार पडत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।